लोकांच्या कल्याणासाठी सतत व्यस्त असणाऱ्या अजित पवारांनी एक तत्वनिष्ठ, सभ्य आणि निस्वार्थी माणसाला घडवलं. मी नशीबवान आहे, मला हा अनुभव घेता आला. हे शब्द आहेत जय पवारांच्या पत्नी ऋतुजा पवार यांचे. जय पवारांच्या वाढदिवसानिमित्त ऋतुजा पवार यांनी त्यांच्यासाठी लिहिलेली पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये. जय पवारांच्या वाढदिवसानिमित्त ऋतुजा पवार यांनी त्यांचे जुने फोटो शेअर करत नेमकं काय म्हटलं, सगळं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. अजित पवारांच्या अपघाताला जवळजवळ 1 महिना पूर्ण झालाय. या अपघातावरून सातत्यानं आरोप सुरूच आहेत. अजित पवारांचा अपघात होता की घातपात होता, असे अनेक प्रश्न अजित पवारांच्या पक्षातीलच नेते उपस्थित करतात. अमोल मिटकरी त्याचबरोबर रोहित पवार या अपघातावरून आक्रमक भूमिका मांडताना दिसतात. रोहित पवार सातत्यानं पत्रकार परिषदा घेताना दिसतात. अशातच रोहित पवारांपाठोपाठ जय पवार सुद्धा मैदानात उतरताना दिसले. वाढदिवसाच्याच दिवशी जय पवारांनी काही महत्त्वाचे प्रश्न अजित पवारांच्या अपघाताबाबत उपस्थित केले होते. या प्रश्नांची एकीकडे चर्चा होत असताना आता ऋतुजा पवार यांनी जय पवारांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चांच्या केंद्रस्थानी आली आहे. जय पवारांचे जुने फोटो आणि जय पवारांचे अजित पवारांसोबतचे जुने फोटो शेअर करत ऋतुजा यांनी म्हटलं, नवरा, आज तुझा वाढदिवस आहे. हे सगळं अजूनही किती अविश्वसनीय वाटतंय. या कठीण काळात तू जो धीर आणि जे धाडस दाखवलंय त्याचा मला सार्थ अभिमान आहे. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांना ज्या प्रकारे तू प्राधान्य देतोस, ज्या प्रकारे सावरतोस, ते पाहून जाणवतं की लोकांच्या कल्याणासाठी सतत व्यस्त असणाऱ्या अजित पवारांनी एक तत्वनिष्ठ, सभ्य आणि निस्वार्थी माणसाला घडवलं. मी नशीबवान आहे, मला हा अनुभव घेता आला. जय पवारांचा अजित पवारांसोबतचा बालपणीचा फोटो, त्याचबरोबर त्यांचे काही जुने फोटो शेअर करत ऋतुजा पवार यांनी नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त भावना व्यक्त केल्यात. जय पवारांनी वाढदिवसाच्या दिवशीच रात्री अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. VSR कंपनीच्या मालकाचा विमानातला एक व्हिडिओ जय पवारांनी शेअर केला होता. यात VSR कंपनीचा मालक रोहित सिंग हा विमानामध्ये झोपलेला दिसतोय. यावरूनच जय पवारांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि या रोहित सिंगची तात्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती. जय पवारांनी AIBच्या तपासावर देखील प्रश्न उपस्थित केला होता. हा अहवाल गांभीर्यानं तपास करून केला गेला नसल्याचं यावेळी जय पवार म्हणाले होते. DGCAने VSRच्या सगळ्याच विमानांच्या उड्डाणावर बंदी आणावी अशी महत्वाची मागणी सुद्धा जय पवारांनी केली होती. एकीकडे जय पवारांनी अजित पवारांच्या अपघाताला अशा प्रकारे 1 महिना पूर्ण झाल्यानंतर केलेल्या या महत्वाच्या मागण्यांची चर्चा होत असताना त्यांच्या पत्नीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चांच्या केंद्रस्थानी आली. जय पवारांच्या पत्नीनं त्यांच्यासाठी लिहिलेल्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं काय आहेत? कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.